नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमात माजी मंत्री राजेंद्रजी मुळक यांनी उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला व कोरोना काळामध्ये निराधार झालेल्या महिलांना आधार देऊन स्वयंरोजगारातील करण्याकरिता राजेंद्रजी मुळक यांच्या माध्यमातून शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला सौ तक्षशिला वाघधरे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सौ रश्मी बर्वे, सदस्य जिल्हा परिषद नागपूर, श्रीमती शांताबाई कुमरे, सदस्य जिल्हा परिषद नागपूर, सौ सारिका उईके, सरपंच ग्रामपंचायत देवलापार, कैलास राऊत, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी रामटेक तसेच तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संबंध जीवन आपलं घरामध्ये व्यस्त आहे। मुलीच्या बाहेर वेळच नाही, संध्याकाळ दिवस जातो। काही भगिनी काही कामानिमित्त बाहेर जात असते, पण जीवनामध्ये दिवसभर हेच काम करायचं, घर गृहस्थी सांभाळायची, स्वतःसाठी काही मोकळा वेळ भेटत नाही। आणि म्हणून हा हळदी कुंकाचा कार्यक्रम अनेक वर्षापासून पिढ्यापासून सुरू झालेला आहे, जेणेकरून तुम्ही सर्व भगिनी एका जागी येतात, मन मोकळे पद्धतीने तुमची चर्चा होते। ते काय म्हणतात, आज तुम्ही बसल्यानंतर काही खेळ होती, शांतताई सर्व मंडळी तुम्हाला काही गेम खेळून देईल, वाण भेटेल आणि थोडासा रोजच्या दैनंदिन जीवनापासून वेगळं काहीतरी करायला आज तुम्हाला भेटणार आहे, याचा सर्व महिला भगिनींना सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाचा मार्ग दिलाय। शांताताई जिल्हा सदस्य आहे, सरिता उईके ग्रामपंचायत सरपंच आहे, अनेक इथे सरपंच सदस्य, बाजार समितीचा निकाल लागला ना आणि पेपर उघडला तर पहिल्या 2 लाईनीमध्ये मुलींचेच फोटो लागतात। इतकं मुलींनी प्रगती केलेली आहे आणि त्याचं कारण आहे की तुम्ही आम्ही सर्व लोकांनी। नमस्कार, बना पत्रकार आम्ही घेऊन आलो संधी खास तुमच्यासाठी। तुमच्या जिल्ह्यातील, शहरातील, ग्रामीण भागातील समस्यांचा, घडामोडींचा, ताज्या बातम्यांना वाचा फोडण्यासाठी, अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळ मजबूत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी पत्रकार बनण्याची एक खास संधी। मित्रांनो, बना पत्रकार आम्ही तुम्हाला देऊ योग्य प्रशिक्षण, प्रमाणपत्र व ओळखपत्र। तर आजच निश्चय करा व आपल्या क्षेत्रातील घडणाऱ्या घटना, निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी घ्या पुढाकार, बना पत्रकार। तर वाट कसली बघताय, आजच महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या पत्रकार संघात सहभागी व्हा। चला बनूया जनसामान्यांचा आवाज। जय महाराष्ट्र।